अश्वत्थामा अनेक कथा आणि संदर्भानुसार आजही जिवंत असलेला महाभारतामधील एकमेव पात्र म्हणजे अश्वत्थामा. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओद्वारे अश्वत्थामाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, अश्वत्थामा एखाद्या राजकुमारासारख्या वैभवात जन्मलेला नव्हता. तो जन्मला होता एका ब्राह्मणाच्या घरात, जिथे ज्ञान होतं पण दारिद्र्यही होतं. वडील द्रोणाचार्य महान गुरु होते, पण त्यांच्या घरात वैभव नव्हतं, अभिमान होता आणि अभावही. आई कृपीच्या कुशीत जन्मलेलं ते मूल तेजस्वी होतं. जन्माच्या क्षणी त्याच्या कंठातून घोड्यासारखी हिनहिनाट उमटली. लोकांना तो संकेत विलक्षण वाटला. संस्कृतमध्ये अश्व म्हणजे घोडा आणि थामा म्हणजे ध्वनी, म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं अश्वत्थामा. पण कधी कधी नावातला संकेतही नियती सांगून जातो. घोड्यासारखा आवाज घेऊन जन्मलेला तो मुलगा आयुष्यभर शांत उभा राहणारा नव्हता. तो धावत राहणारा होता, रागात, अहंकारात आणि सुडात. कपाळावर दिव्यमणी होती, पण मनात मात्र अस्वस्थतेची जखम होती. अभावात वाढलेलं बालपण त्याला कठोर बनवत गेलं. निष्ठा होती, पराक्रमही होता, पण त्यासोबत एक जळफळाटही होता. महाभारत आपल्याला सांगतं, शौर्य असणं पुरेसं नसतं. मनातला अंधार वाढला की योद्धाही क्रूर होतो. अश्वत्थामा कदाचित त्याच अंधारात हरवलेला एक योद्धा होता. दारिद्र्य, अभाव आणि अपमान हेच त्याच्या बालपणाचे साथी होते. द्रोणाचार्यांनी हस्तिनापुराची सेवा स्वीकारली आणि त्या निष्ठेच्या सावलीत अश्वत्थामाही वाढला. शस्त्रविद्या त्याने वडिलांकडून शिकली. युद्ध त्याने आयुष्य म्हणून स्वीकारलं. तो अत्यंत पराक्रमी योद्धा होता. रणांगणात त्याचं नाव घेतलं की शत्रू सावध व्हायचे. पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक विचित्र द्वंद्व होतं. एकीकडे गुरुपुत्राची शिस्त आणि निष्ठा, तर दुसरीकडे आत दडलेला राग आणि अभिमान. कौरवांच्या बाजूने उभं राहणं हे त्याच्यासाठी राजकारण नव्हतं, ते वडिलांप्रती असलेली निष्ठा होती. दुर्योधनाशी त्याची मैत्री होती आणि त्या मैत्रीतून तो युद्धात उतरला. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तो एक भयंकर योद्धा म्हणून उभा राहिला. त्याने अनेक युद्धे लढली, अनेक वीरांना पराभूत केलं. पण महाभारतात प्रत्येक योद्धाची खरी परीक्षा तलवारीने नव्हे, तर नियतीने घेतली जाते. युद्ध जसजसं पुढे सरकत गेलं तसं प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा बदलत गेली. एके दिवशी रणांगणावर एक युक्ती रचली गेली. अश्वत्थामा मेला अशी बातमी पसरवली गेली. प्रत्यक्षात मेला होता एक हत्ती, पण शब्दांनी युद्धाचं रूप बदललं. जेव्हा द्रोणाचार्यांनी सत्य जाणून घेण्यासाठी युधिष्ठिराकडे विचारलं, तेव्हा उत्तर आलं अश्वत्थामा अतः, पण गज. शेवटचा शब्द रणशिंगांच्या आवाजात हरवला. त्या एका वाक्यानं द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवलं. ते ध्यानस्थ बसले. त्या क्षणी धृष्टद्युम्नानं त्यांचा वध केला. त्या दिवशी एका योद्ध्याचा नाही, तर एका पुत्राच्या आयुष्याचा आधार कोसळला. त्या क्षणानंतर अश्वत्थामा बदलला. वडिलांचा मृत्यू त्याच्या मनात जखम बनून राहिला. तो फक्त दुःखी नव्हता, तो संतप्त होता. त्या संतापाने त्याच्या सुडाची आग पेटवली. युद्ध अजून संपलेलं नव्हतं, पण त्याच्या मनातलं युद्ध अधिक भयंकर झालं होतं. एका काळ्या रात्री तो पांडवांच्या छावणीत शिरला. त्या रात्री युद्धाचे नियम विसरले गेले. झोपलेल्या लोकांवर तलवारी चालल्या. त्या रात्री त्याने द्रौपदीच्या पुत्रांचा वध केला. तो विजय नव्हता, तो रागाने घेतलेला अपराध होता. त्या क्षणी रणांगण जिंकलं गेलं असेल, पण मनुष्यत्व हरलं होतं. त्या एका कृतीने त्याचं शौर्य झाकोळलं गेलं. तो महान योद्धा होता, पण त्या रात्री तो क्रूर झाला. कदाचित त्या क्षणी त्याला न्याय नव्हता हवा, त्याला फक्त सूड हवा होता. पण सूड कधीच शांतता देत नाही. त्या घटनेनंतर त्याचा पाठलाग झाला. अर्जुन त्याच्या समोर उभा राहिला. राग, भीती आणि अहंकार त्याच्या मिश्रणातून अश्वत्थामाने ब्रह्मशीर अस्त्र सोडलं. अर्जुनानेही त्याच अस्त्राने उत्तर दिलं.
2 प्रलयकारी शक्ती जगाला भस्म करण्यास सज्ज झाल्या. त्यावेळी व्यास आणि नारद मध्ये आले. त्यांनी दोघांनाही अस्त्र मागे घ्यायला सांगितलं. अर्जुनाने आपलं अस्त्र परत घेतलं, पण अश्वत्थामा ते करू शकला नाही. कदाचित त्याच्याकडे ती क्षमता नव्हती. कदाचित त्याच्या मनात अजूनही राग धगधगत होता. शेवटी त्याने त्या अस्त्राची दिशा उत्तरेच्या गर्भाकडे वळवली, जिथे अभिमन्यूचा अजन्मा वारस वाढत होता. त्यावेळी कृष्णाने त्या गर्भाचं रक्षण केलं. अश्वत्थामा पकडला गेला. त्याचा मृत्यू मागितला गेला, पण द्रौपदीने गुरुपुत्राला मारू नका असं सांगितलं. त्या क्षणी करुणेने सुडाला थांबवलं. अर्जुनाने त्याच्या मस्तकातील दिव्यमणी काढून घेतला. त्याचे केस कापले गेले. त्याला अपमानित अवस्थेत सोडून देण्यात आलं. काही कथांनुसार त्याला अमरत्वाचा शाप मिळाला. जगायचं पण शांतता कधीच मिळणार नाही अशी शिक्षा. अश्वत्थामाची कथा इथेच संपत नाही, ती इथून सुरू होते. कारण तो फक्त एक योद्धा नव्हता, तो एक जखमी मन होता. तो पूर्णपणे वाईट नव्हता, कारण त्याच्या मागे एक पुत्र उभा होता, ज्याने वडिलांचा अन्यायकारक मृत्यू पाहिला होता. पण तो पूर्णपणे योग्यही नव्हता, कारण त्या रागाने त्याच्याकडून निरपराधांचा वध घडवला. महाभारत इथेच आपल्याला एक कठोर सत्य दाखवतं. माणूस फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तो आपल्या जखमा, निष्ठा, अहंकार आणि निर्णय यांच्यामध्ये अडकलेला असतो. अश्वत्थामा शूर होता, पण त्याने क्रौर्यही केलं. तो निष्ठावान होता, पण त्याच्या रागाने त्याला अंध केलं. कदाचित म्हणून त्याची कथा आजही जिवंत आहे, कारण जगात अनेक लोक अश्वत्थामासारखे जगत असतात. वरदानात मिळालेला संघर्ष आणि शापात मिळालेलं माणूसपण घेऊन. प्रत्येकाच्या कपाळावर दिव्यमणी नसते, पण नशिबाचा एक अदृश्य ठसा असतो. त्या ठशामागे माणूस जगत असतो. कधी योग्य ठरतो तर कधी चुकीचा ठरतो, पण बहुतेक वेळा तो त्या दोघांच्या मध्ये अडकलेला असतो. कदाचित अश्वत्थामा हीच या संघर्षाची कथा आहे, जिथे पराक्रम आणि पाप एकाच मनात जन्म घेतात. तर मंडळी, ही होती अश्वत्थामाची थोडक्यात सांगितलेली कथा. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.